केलं. हे पूर्ण पाणी असं येऊन गेलं तिकडून. नमस्कार मित्रांनो, हट्टी परिसरात गेल्या 15 दिवसापासून रोज पावसाची हजेरी चालू आहे आणि आज दिनांक 2 सप्टेंबर, आज खरं म्हणजे शेतकऱ्यांचा सण बैलपोळा हा सण आहे. त्यानिमित्ताने सर्वांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि झालेल्या पावसामुळे आमच्या गावची जी केळणा नदी आहे त्या नदीला मोठ्या प्रमाणात महापूर चालू आहे आणि पुलावरून पाणी वाहत आहे. आणि अशातच हट्टी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. असाच या परिसरात सर्वच ठिकाणी पाणी शेतामध्ये साचून पिकाचे नुकसान झालेले आहे. सोयाबीन, मक्का, कपाशी या पिकाच्या याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं असून शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण शेतकऱ्यांच्या वतीने महसूल विभागाला व संबंधित तलाठी आप्पा यांना विनंती करतो की त्यांनी झालेल्या पावसामुळे शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले, ज्यांच्यामुळे पिकाचं नुकसान झालेले त्यांचे पंचनामे करून संबंधित डिपार्टमेंटला कळवावेत, जेणेकरून झालेल्या नुकसानीचं भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की तलाठी आप्पा यांनी आदेश जरी नसला तरी आपण झालेल्या घटनेची माहिती वरिष्ठ स्तरावर देऊन त्या संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश मिळण्याची विनंती करावी आणि तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे शासन दरबारी दाखवून द्यावे, जेणेकरून शासनामार्फत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. आणि पुन्हा एकदा मी बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना, महाराष्ट्राच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि आता आपण बघू शकाल की कसं मालामध्ये पिकांचं नुकसान झालेलं, पाणी साचलेलं, पूर्ण पाणी या ठिकाणी भरलेलं आहे. हे सोयाबीन पीक आहे. सोयाबीन पिकामध्ये अक्षरशः पूर्ण पाणी साचून पूर्ण पीक पाण्याखाली आलेलं आहे. जमीन पण खरडी आहे. आणि सर्वच परिसरात, हट्टीच्या सर्वच परिसरात मालांची अशी अवस्था आहे. पूर्ण सोयाबीन झाकलेली, सोयाबीन, मक्का, कापूस पूर्ण वाहून गेली पाण्याखाली. तसेच गावाकडील हा जो नाला आलेला आहे याचं पूर्ण पाणी शेतातून पूर्ण पाणी घुसलेलं आहे. पुराचे पूर्ण चाटून निघलंय सोयाबीन. मोटार पाईप पूर्ण हे वाहून गेलं खाली, विहिरीत पूर्ण झाकलेली आहे.